स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय तापमान चांगलंच वाढलंय। एका बाजूला सत्ताधारी महायुतीचा आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजूला बंडखोरांची वाढती डोकेदुखी। याच पार्श्वभूमीवर महायुतीने थेट पत्रकार परिषद घेत बंडोबांच्या थंडोबासाठी महामंडळ देण्याची रणनीती जाहीर केली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये बंडखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेतली आहे, मात्र काही मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान अजूनही कायम आहे। यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीने मोठी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये 17 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि बंडखोरांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। अर्ज मागे घ्या आणि पक्षासोबत राहा असं थेट आवाहन महायुतीकडून करण्यात आलं। यावेळी नेत्यांनी बंडखोरांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला। अर्ज मागे घेणाऱ्यांचा भविष्यात सन्मान केला जाईल, तसंच त्यांचा महामंडळांसाठी विचार केला जाईल अशी ग्वाही देण्यात आली। महायुतीला 100% विजय मिळेल असा आत्मविश्वासही यावेळेला व्यक्त करण्यात आला। ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचंही सांगण्यात आलं। बंडखोरी लवकरच संपेल असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला। पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे। आणि त्यामुळे ज्यांनी कोणी काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती। आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणार आहे। महायुतीच्या या पत्रकार परिषदेत इतर नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। महाविकास आघाडीवरही निशाणा साधण्यात आला। काही ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत असा आरोप करण्यात आला, तर महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा ठाम दावा करण्यात आला। अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे असंही स्पष्ट करण्यात आलं। जिथे जिथे ज्या पक्षाचे अर्ज अधिकृत उमेदवारांच्या पेक्षा अधिक आलेले आहेत त्या संदर्भातल्या स्पष्टपणाच्या सूचना या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। आणि भक्कमपणाने देवेंद्रजींनी सुद्धा विश्वास व्यक्त केला, शिंदेसाहेबांनी केला, वहिनींनी केला की 17च्या 17 जागांवरती महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत। निवडणुकीच्या रंगमंचावर एकीकडे अधिकृत उमेदवारांचा आत्मविश्वास तर दुसरीकडे बंडखोरांची भूमिका। यामुळे राजकीय समीकरणं दिवसेंदिवस बदलताना दिसतात। महायुतीचा दावा ठाम आहे, 17 पैकी 17 जागांवर विजयाचा संकल्प आहे, पण खरी लढाई मतपेटीतच ठरणार आहे। आणि तोपर्यंत राजकारणाच्या रंगभूमीवर नवा अंक सुरूच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।